Hello dear students, in today's video we are going to learn about distance time graph for non-uniform motion. याच्या आधी आपण बघितलेलं होतं distance time graph for uniform motion. Uniform motion means if an object covers equal distance in equal time interval, then it is having uniform motion. And now in this case, this object is covering unequal distances in equal time interval. Equal time मध्ये पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याची मोशन ही नॉन युनिफॉर्म मोशन असते. सो इथे आपण एका बसचं एक्झाम्पल घेतलं आहे. दिस बस इज कव्हरिंग नॉन युनिफॉर्म डिस्टन्स इन युनिफॉर्म टाईम इंटरवल. सो त्याच्यासाठीचा डिस्टन्स टाईम ग्राफ हा आपल्याला प्लॉट करायचा आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स होतं. सो दॅट ग्राफ वॉज कंपॅरेटिव्हली इझियर फॉर यू टू ड्रॉ. बट ह्या ग्राफमध्ये मात्र थोडेसे व्हेरिएशन्स आहेत. कालच्या ग्राफमध्ये मी तुम्हाला ह्या प्रकारचा जो ग्राफ पेपर नव्हता दाखवलेला, त्याच्याऐवजी मी इथे सेपरेट एक फक्त ब्लॉक काढून ते पण सेकंड मेथडसाठी तुम्हाला दाखवलेलं होतं. पण आता खास ह्या मेथडसाठी, कारण ह्या पद्धतीनं सांगितलं तरच हा ग्राफ कशा पद्धतीनं प्लॉट करायचा हे तुम्हाला समजणार आहे. सो आता बघूयात हा ग्राफ कोणत्या पद्धतीनं ड्रॉ करायचा. हा देखील ग्राफ तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचा आहे. ओके, सो क्वेश्चन काय आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज डिस्टन्स कव्हर्ड बाय अ बस इन इक्वल टाईम इंटरवल्स. सो ड्रॉ अ डिस्टन्स टाईम ग्राफ. आता हा ग्राफ ड्रॉ करताना देखील टाईम जो आहे तो एक्स ॲक्सिसवरती घ्यायचा आहे आणि डिस्टन्स वाय ॲक्सिसवरती घ्यायचं, जसं आपण लास्ट टाईम घेतलेलं होतं. या व्हॅल्यूज दिल्या आहेत टाईम आणि डिस्टन्सच्या. जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर टाईममध्ये इक्वल इंटरवल्स दिसत आहेत, पण डिस्टन्समध्ये मात्र अनइक्वल इंटरवल्स आहेत. सो ही मोशन नॉन युनिफॉर्म आहे, एवढं तरी तुम्हाला क्लिअर झालं. बरेचदा एक्झाममध्ये तुम्हाला मोशन युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म हे सांगितलं जात नाही. जस्ट गिव्हन डेटाचा यूज करून ग्राफ ड्रॉ करा, ग्राफ प्लॉट करा, अशा पद्धतीचा क्वेश्चन असतो. सो गिव्हन डेटामधून तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे की दिलेल्या ऑब्जेक्टची मोशन ही युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म. जर ते ऑब्जेक्ट इथे दोन्हीही इंटरवल्स टाईम आणि डिस्टन्स यांच्यामध्ये इक्वल इंटरवल दिसले की समजायचं युनिफॉर्म मोशन आहे. टाईम इक्वलच असेल पण डिस्टन्स मात्र अनइक्वल इंटरवलचं असेल तर ती झाली नॉन युनिफॉर्म मोशन. सो हियर इन दिस केस दिस बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. आता ग्राफ प्लॉट करताना जे बेसिक तुम्हाला मी इन्फॉर्मेशन लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेली होती की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपल्याला प्लॉट करून घ्यायचे आहेत. सो दिस इज द हॉरिझॉन्टल ॲक्सिस, दॅट इज एक्स ॲक्सिस. दिस इज वर्टिकल ॲक्सिस, वाय ॲक्सिस. Okay, now on x axis we have to take time in second. On y axis we are going to take distance in meter. Scale पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे, that is scale. स्केल अशा पद्धतीनं वरती राईट कॉर्नरलाच लिहायची. काय स्केल आपण यूज करणार आहोत इथे. एक्स ॲक्सिसवरती आपण जे दिलेलं आहे ते टाईम इंटरवल ॲज इट इज घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चेंज करणार नाही आहोत कारण ते इक्वल इंटरवलमध्ये दिलेलं आहे. सो ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू कितीचा डिफरन्स आहे, 5 सेकंडचा आहे. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच. आता इथे आपल्याला हाऊ मच हे डिसाईड करायचं आहे. काय काय क्रायटेरियाज मी काल सांगितले होते, ह्या सगळ्या व्हॅल्यूज बघायच्या आणि त्याच्यावरती एक असा आयडियल इंटरवल आपण सिलेक्ट करायचा की जे खूप जास्त पण तुमची लेंथ होणार नाही इंटरवलची आणि खूप शॉर्ट पण होणार नाही. म्हणजे हे तुम्ही 7, 12, 20, 30, 40 हे जे इंटरवल्स आहेत त्यांना तुम्ही 5, 15 अशा पद्धतीने पण प्लेस करू शकता. पण 5, 15, 20 असं घेतलं तर तो इंटरवल खूप लांब होईल. सो शॉर्ट आणि हे सगळे त्यात व्हॅल्यूज आल्या पाहिजे असा इंटरवल सिलेक्ट करायचा. सो इथे
7, 12, 20, 30, 41 हा जो इंटरवल आहे किंवा हे जे डिस्टन्सेस आहेत त्याच्यासाठी मी अगेन 10, 20, 50 30, 40 हा इंटरवल जो आहे तो मी सिलेक्ट करेन. सो ऑन एक्स ॲक्सिस मी ॲज इट इज टाईम घेतला, वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर हा इंटरवल मी सिलेक्ट केला. ओके, 1 सेंटीमीटर म्हणजे कोणता डिस्टन्स सांगितलं आहे. आता इथे मे बी तुम्हाला हे मी ग्रीन चॉकने ड्रॉ केलेलं दिसतंय का बघा. हा जो माझा एक स्क्वेअर आहे, हा दिसला, हा माझा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. याच्यामध्ये 5 ही जी लाईन आहे 5 लाईन्स नंतरची, हा सेम तुमच्या ग्राफमधल्यासारखा, हां थोडंसं ॲक्युरसी नाही आहे ते थोडं तुम्ही समजून घ्याल. सो हा माझा एक स्क्वेअर झाला इथे. असे एकूण इथे 4 स्क्वेअर्स मी काढलेले आहेत. ओके, लक्षात आला. हा एक स्क्वेअर झाला 1 सेंटीमीटरचा. आता 1 सेंटीमीटर एक्स ॲक्सिसवरती किती आहे 5. सो इथे माझं 5 आणि इथे 10, 15, 20 ह्या पद्धतीचे येईल. काल जसं सांगितलं तसंच मी इथे देखील सगळे पॉईंट्स नाही ड्रॉ करू शकत आहे. सो पहिले 2 पॉईंट्स मी तुम्हाला इथे फक्त प्लॉट करून दाखवते, त्याच्या पुढचे तुम्ही प्रॉपरली ग्राफ पेपरवरती प्लॉट करा. ठीक आहे. आता वाय ॲक्सिसवरती काय व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. सो हा इथंपर्यंतचा डिस्टन्स जो आहे तो 1 सेंटीमीटर झाला, म्हणजे इथं माझा 10 मीटर येईल आणि याच्या पुढचा हा जो आहे तो 20 मीटरचा डिस्टन्स येईल. आलं लक्षात. इथे मध्ये 5th लाईन जी आहे 1, 2, 3, 4 आणि ही जी 5th लाईन आहे ती तुमच्या ग्राफ पेपरमधली जी छोटीशी पण बोल्ड असणारी लाईन जी आहे ती आहे. आणि हा तुमचा पुढचा 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. असे एकूण 4 स्क्वेअर्स मी इथे प्लॉट केलेले आहेत. सो मेजरमेंट्स लक्षात आली. ग्राफ पेपर समोर असला की तुम्हाला पटकन हे क्लिअर होऊन जाईल मी काय पद्धतीनं मेजरमेंट्स घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आता प्रॉपरली पॉईंट्स प्लॉट करायची वेळ आली. पॉईंट्स प्लॉट करताना मी बेसिक काय सांगितलेलं होतं, पॉइंटेड शार्पन टिप असलेली पेन्सिल हवी आपल्याला. आता 0 पॉईंट किंवा 0 टाईम असताना 0 डिस्टन्स आहे आपला. 0 हा इथे आहे. सो दोन्ही एक्स आणि वाय ॲक्सिस जिथे एकमेकांना इंटरसेक्ट होतात तो माझा पॉईंट 0 असेल. तिथे मी पॉईंट प्लॉट केला आणि त्याला छोटंसं सर्कल ड्रॉ केलं त्याच्या भोवतीने. सो हा माझा फर्स्ट पॉईंट झाला 0 टाईम आणि 0 डिस्टन्स असतानाचा. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. टाईम माझा 5 सेकंद आहे. सो दिस इज 5 सेकंड पॉईंट. तेव्हा डिस्टन्स किती आहे 7 मीटर आहे. आता बघा 7 मीटरचा पॉईंट कुठे येणार रे. इथे जेव्हा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर हे आपला इंटरवल आहे तेव्हा ह्या मधल्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू 1 मीटर येते. 10 ही शेवटची लाईन 10 ची झाली म्हणजे ह्या मधल्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू किती झाली 1 मीटर. आपल्याला किती हवं आहे 7 मीटर. आता 7 मीटर मोजताना 5 पासूनची पुढची 2 लाईन मोजायची. ही जी मधली लाईन आहे बरोबर जी तुमची त्या स्क्वेअरमधली बोल्ड लाईन असेल छोटीशी. ओके, सो ती लाईन माझी काय झाली 5 सेंटीमीटर. सो 5 मीटरची त्या 5 मीटरच्या पुढच्या 2 लाईन ही 6 मीटर आणि ही 7 मीटरची लाईन. 5 सेकंडला 7 मीटर कुठं आला 5च्या नंतरचे 2 पॉईंट्स तो मी इथं आला. बरोबर त्याच पॉईंटला फार मोठा पॉईंट वगैरे दाखवायचा नाही. ओके, हे आला आणि त्याच्या भोवतीनं तो पॉईंट रेकग्नाइज होण्यासाठी म्हणून मी त्याच्या भोवतीनं असा सर्कल ड्रॉ केला. सो 7 कुठं आला कळालं. आता बरेचसे स्टुडंट्स हे अंतर जे आहे ते डिस्टन्स प्लॉट करताना काय करतात जसं 7, 12, 20, 30 दिलं आहे तसेच ॲज इट इज घेतात. ते इक्वल इंटरवल असतील तर चालतंय ॲज इट इज घेतलेलं जसं आपण काल बघितलं होतं. पण इथे या केसमध्ये ॲज इट इज अंतर घ्यायची नाही. तर तुम्हाला त्याला आधी इक्वल इंटरवलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि मग डिस्टन्स प्लॉट करावे लागेल. नाहीतर काय होईल तुमचे हे डिस्टन्स तुम्ही जर समजा असेच आहेत तसे घेतले तर तो जो ग्राफ येईल तुमचा तो स्ट्रेट लाईन येणार आहे. सो ते चुकणार आहे तुमचं ग्राफ. सो इथे जेव्हा नॉन युनिफॉर्म मोशन असते असे अनइक्वल डिस्टन्सेस दिलेले असतात त्यांना अशी इक्वल इंटरवलमध्ये आधी कन्व्हर्ट करा आणि मगच ग्राफ प्लॉट करा.
आता 10 सेकंड टाईम आहे, त्यावेळेस डिस्टन्स किती आहे 12 मीटर. आता सांगा 10 सेकंडचा हा पॉईंट इथंपर्यंत आला, मला सांगा 12 मीटरचं डिस्टन्स किती असणार. 10 नंतरची पुढची दुसरी लाईन, बरोबर का, कारण 10 नंतरची पुढची लाईन म्हणजे 11, मग 12 आणि डिस्टन्स दिलाय 12 मीटर. सो माझा थर्ड पॉईंट आला इथे. सपोज 15 सेकंडचा टाईम आहे तेव्हा 20 आहे. सो 20 तर इथे ॲज इट इज आहे, म्हणजे नेक्स्ट जे माझं ग्राफ असेल तर त्याची व्हॅल्यू इथे कुठेतरी येईल अशी अंदाजे दाखवले. आता जर तुम्ही हे ग्राफ प्लॉट करायचा झाला तर इथे तुम्हाला स्ट्रेट लाईन मिळणार नाही, कारण सपोज हा मी एक इथे अंदाजे दाखवला पॉईंट. आता हे पॉईंट जर जोडायचे आहेत तर तुम्ही स्ट्रेट लाईनने हे सगळे पॉईंट एक लाईनमध्ये येणार नाहीत. सो हे पॉईंट जोडताना तुम्ही नुसतं हाताने हे अशा पद्धतीने पॉईंट जोडत जायचे, आणि ही पॉईंट जोडताना तुमच्या लक्षात आलं असेल की नॉन युनिफॉर्म मोशनसाठीचा ग्राफमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन ही मिळत नाही जेव्हा आपण हे पॉईंट्स जोडतो तेव्हा. इट मीन्स म्हणजे ह्या ग्राफवरून जरी तुम्ही ऑब्झर्व केलं तरी तुम्हाला पटकन या ऑब्जेक्टची मोशन ही नॉन युनिफॉर्म आहे हे सांगता येतं. आलं लक्षात. सो हा झाला आपला डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की इज देअर एनी डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. डिस्टन्स आणि टाईम यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी दिसते का. डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी म्हणजे एक ज्या सिक्वेन्सनं वाढते किंवा टाईम इंटरवलनं किंवा इंटरवल जे आहे दोन्हीमध्ये सेम आहेत का असा प्रश्नाचा अर्थ झाला तर नाहीत, कारण इथे इंटरवल्स हे डिफरंट आहेत. सो देर इज नो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी कधी असती, जर ज्या इंटरवलनं टाईम वाढतोय त्याच इंटरवलनं जर डिस्टन्स वाढत असेल तर ती आपली डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी झाली. इथे तसं आहे का, नाही. सो दिस इज द नॉन युनिफॉर्म मोशन आणि त्याचा हा ग्राफ झाला. तुम्हाला एक्झाममध्ये डिरेक्टली सांगितलं जाणार नाही, अशा पद्धतीचा डेटा दिला जाईल आणि त्या डेटाचा यूज करून ग्राफ ड्रॉ करा यूजिंग ग्राफ पेपर असा प्रश्न विचारला जातो याच्यावरती. सो ह्या ज्या सूचना तुम्हाला मी आत्ता सांगितल्या त्या व्यवस्थित फॉलो करा आणि हा ग्राफ प्लॉट करायची प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात. ओके. आता याच्यानंतर पुढचा ग्राफ जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके. स्टुडंट्स, मी आता म्हटलं तुम्हाला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, पण अजून टाईम आपल्याला परमिट करतोय. सो आपण स्टुडंट्स आता आपण मी तुम्हाला म्हटलं की हा लेक्चर आपण इथेच थांबूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. बट स्टील अजूनही आपल्याकडे थोडासा टाईम आहे. सो याच्या पुढचा पार्ट देखील मी आत्ताच कंटिन्यू करते. आपण या पार्टमध्ये बघतोय व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता आपण बघितला होता डिस्टन्स टाईम ग्राफ. ओके. आणि इथे बघतोय आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ. व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स यांच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके. व्हेलॉसिटी कशाला म्हणतो आपण, डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन पर्टिक्युलर टाईम, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. सो इथे जे आपण बघतोय सो व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आणि त्यासाठी इथे एक्झाम्पल काय दिले बघा. अ ट्रेन इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 km/h फॉर 5 hours. आता या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला 3 क्वेश्चन्स विचारलेत. त्या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. हा ग्राफ इथे दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. त्या ट्रेननं 2 and 4 hours कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे हे कशा पद्धतीनं फाइंड आउट कराल, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. Is there a relation between the distance covered by the train and the area of particular quadrangle? त्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि पर्टिक्युलर क्वाड्रँगल यांच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का. अँड लास्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द ॲक्सलरेशन ऑफ द ट्रेन. ट्रेनचं ॲक्सलरेशन काय आहे. सो ह्या 3 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला ह्या ग्राफचा यूज करून फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे मी फक्त
ह्या पद्धतीने तुम्हाला ग्राफ काही प्लॉट करायला विचारला जात नाही. हा ॲज इट इज डेटा तुम्हाला दिला जातो, याच्यावरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्स मात्र परफॉर्म करायचे आहेत. सो इथे मी प्रॉपर मगाशी जसा मी ग्राफ प्लॉट केलेला होता तसा इथे दाखवत नाही आहे, तो तुम्ही समजून घ्याल की याच्यामध्ये जे सब लाईन्स वगैरे आहेत तो पार्ट. आता इथे एक जनरल डायग्राम मी तुम्हाला दाखवलेली आहे. इथे एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम घेतला आहे, त्याचं स्केल आहे 1 सेंटीमीटर पर आर, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 आर. आणि वाय ॲक्सिसवरती मी व्हेलॉसिटी घेतली आहे जी किलोमीटर पर आरमध्ये आपण मोजली आहे, आणि वाय ॲक्सिसचं स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर पर आर. सो हे स्केल त्यांनी दिलं आहे आपल्याला, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे, ग्राफ ऑलरेडी आपल्याला ड्रॉ करून दिलेला आहे. फक्त ह्या ग्राफचा यूज करून कॅल्क्युलेशन्स मात्र परफॉर्म करायचे आहेत. ते कसे करायचे ते बघूया. आता इथे पहिला प्रश्न काय विचारला आहे बघा, 2 and 4 आवर्समध्ये ह्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स कशा पद्धतीनं तुम्ही फाइंड आउट कराल. आणि ते फाइंड करण्यासाठी आधी आपल्याला हे जे 2 क्वाड्रँगल्स फॉर्म झालेत त्यांचा एरिया फाइंड आउट करावा लागेल. आणि एरिया फाइंड आउट करण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला लेंथ इंटू ब्रेथ हा जो फॉर्म्युला आपला रेग्युलर आहे तो यूज करायचा आहे. आता आपण बघूयात पहिल्यांदा 2 आवर्समध्ये त्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं. सो मी इथे लिहिते डिस्टन्स covered by the train in 2 hours. ते परफॉर्म करण्यासाठी ते फाइंड आउट करण्यासाठी हा जो क्वाड्रँगल फॉर्म झाला आहे 2 आवर्स म्हणजे इथंपर्यंत आला, हा 1 आवर हा 2 आवर. मग त्या ट्रेननं ह्या 2 आवरमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी मला ई, ए, डी आणि एफ हा जो क्वाड्रँगल फॉर्म झाला आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्याला तुम्ही रेक्टँगलचा देखील म्हणू शकता आणि रेक्टँगलचा फॉर्म्युला देखील आपण लेंथ इंटू ब्रेथ हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. सो मी त्याचा एरिया डिटरमाइन करेन 2 आवर्स इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. काय आहे ह्या रेक्टँगलचं फॉर्म झालेल्याचं नाव ई, ए, जे दिसतंय ते लिहायचं आहे हां, डी आणि एफ. हां, आता ह्याच्यात नाव लिहिताना बरेचदा स्टुडंट्स थोडीशी चूक काय होते बघा, तुम्ही बरेचदा असं लिहितात बरेच मुलं की ई, ए, एफ, डी. तर तसं नाही लिहायचं, ते प्रॉपर मेथड नाही. हा असा आपण काउंट करतो ना रेक्टँगल काढताना, का असा करतो आपण ई, ए काढतो आणि मग इथे येतो नाही. सो तुम्ही मोजताना जो किंवा जे काही हे करणार, सपोज तुम्ही एफपासून सुरुवात करणार असाल तर एफ, ई, ए, डी असं घेऊ शकता. एक सिक्वेन्स ठेवायचा, मधल्यातलं घ्यायचं नाही. सो एरिया ऑफ रेक्टँगल ई, ए, डी, एफ झाला. आता हा फाइंड आउट कसा करायचा, इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. ह्याची लेंथ काय आहे 60 आहे. सो 60 इंटू ब्रेथ 2 आहे, इंटू 2 घेतलं किती आला 120. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय, आता हे डिस्टन्स आहे सो 120 किलोमीटर म्हणूयात आपण, डिस्टन्सला युनिट पाहिजे की नाही म्हणून. आता डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन इन 4 आवर्स. आता ह्या 0 पासून सुरू होऊन हा 4 आवरचा पॉईंट इथंपर्यंत आहे. सो इन 4 आवर्स इज इक्वल टू काय येणार, आता इथंपासून इथंपर्यंतचा जो क्वाड्रँगल किंवा रेक्टँगल पण म्हणू शकता तुम्ही, जो फॉर्म झाला आहे तो काय आहे, जर इथून मोजायचा असेल तर एफ, सी, बी, ई किंवा ई, बी, सी, एफ असं म्हणू शकता. सो मी इथे लिहीन इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. कोण घ्या, कुठूनही घ्या, मी सपोज इथून घेतला ई, बी, सी आणि एफ. आलं लक्षात काय काय पद्धतीनं केलं. 2 आवरमध्ये एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण हा रेक्टँगल कन्सिडर केला आणि 4 आवरमधला एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण हा रेक्टँगल कन्सिडर केला आणि दोघांचे एरिया फाइंड आउट केले. आता इज इक्वल टू अगेन लेंथ इंटू ब्रेथ
यांची लेंथ किती आहे 60, सेम आहे, युनिफॉर्म मोशन आहे ना, म्हणून 60 किलोमीटर पर आवर ही सेम डिस्टन्स हे जी व्हेलॉसिटी असणार ती आहे, म्हणून इथे लेंथ माझी सेम असणार, पण ब्रेथ मात्र चेंज झाली. किती झाली, इथेपर्यंत 4 आहे, सो मी इथे इंटू 4 घेतला. किती आलं 240 किलोमीटर. आता काय आला मला, हा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया, म्हणजेच त्या ट्रेनने 4 आवरमध्ये 240 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं, वेरॅज 2 आवरमध्ये 120 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. मी याला अंडरलाईन करते, मी तुम्हाला कळेल. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला, हे फाइंड आउट करायचं होतं का, नाही. प्रश्न काय विचारला आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 आवर्स, ह्या 2 आवर्सच्या मध्ये डिस्टन्स किती कव्हर केलं, आणि ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे जे 4 आवरमध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स आहे त्याच्यामधून हे डिस्टन्स सबट्रॅक्ट करावं लागेल. सो मी इथे लिहीन डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन between 2 and 4 hours equal to काय येणार, डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन इन 4 hour मायनस डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन इन 2 hour. हे एवढं सगळं मी लिहित नाही, इथे डिरेक्टली मी लिहिते 240 किलोमीटर मायनस 120 किलोमीटर, आणि मग आन्सर मला काय मिळालं, दॅट इज 120 किलोमीटर. आणि म्हणून तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आलं 120 किलोमीटर. आता सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, की इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन अँड द एरिया, आहे का, तर येस देअर इज अ कोरिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन अँड एरिया ऑफ पर्टिक्युलर क्वाड्रँगल. अँड व्हॉट इज दॅट कोरिलेशन, काय आहे, the distance covered by the train the particular area of the quadrangle represents the distance covered by the train in that particular period. त्या पर्टिक्युलर टाईममध्ये त्या ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केलं आहे हे आपल्याला त्या क्वाड्रँगलचा एरिया फाइंड आउट केल्यानंतर समजतं. सो हे त्यांच्यामधलं असणारं कोरिलेशन आहे. आणि व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन, आता मला सांगा ॲक्सेलरेशन म्हणजे आपण काय शिकलो आहे, की जर पर्टिक्युलर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. आता इथे व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली का रे, टाईम जसा जसा वाढत गेला आहे तशी तशी व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली आहे का, नो, व्हेलॉसिटी इज द सेम, दॅट इज 60 किलोमीटर पर आवर. व्हेलॉसिटी बदलली नाही, बदलली, मग ॲक्सेलरेशन आहे का, नो. सो द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन इज 0. आपण शिकलो आहे ना, व्हेलॉसिटी जर वाढली तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी कमी झाली तर निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर इट इज 0 ॲक्सेलरेशन. या केसमध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्याची ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 ॲक्सेलरेशन येतं. आलं लक्षात. सो दिस इज ऑल अबाउट व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. इथेच आपण थांबतोय.